हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या 15 ऑगस्ट वार आहे शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे श्री कृष्ण जन्माष्टमी। श्रावण वद्य अष्टमी तिथीस मध्यरात्री श्री कृष्णांचा जन्म झाला होता, म्हणून हा दिवस कृष्ण जयंती जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी या नावाने ओळखला जातो। श्री कृष्ण हा भगवान विष्णूंचा 8वा अवतार मानला जातो। दरवर्षी हा सण संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। श्रावण वद्य अष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर श्री कृष्णांच्या कंसाच्या बंदीशाळेत जन्म झाला होता। देवकीच्या कृष्णाचा जन्म होताच वासुदेवाने कंसाच्या भीतीपोटी रातोरात भर पावसात यमुना नदीतून प्रवास करत बाळकृष्णांना गोकुळामध्ये नंद आणि यशोदा यांच्याकडे पोहोचवले आणि म्हणूनच वर्षानुवर्ष या दिवशी देशभरात श्रीकृष्ण जयंती निमित्त उपवास आणि पूजा विधी करून हा जन्मोत्सव अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो। धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच आणि बाळकृष्णांच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात। कारण कृष्ण जन्माष्टमी ही सिद्धरात्र मानली जाते आणि या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर ते सिद्ध होतात आणि म्हणून या व्हिडिओमध्ये आजच्या तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय मी शेअर करणार आहे। उद्या शुक्रवार श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सकाळीच घराच्या उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू, त्यामुळे एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल। 7 पिढ्यांचं दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल। घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल। घरात अखंड लक्ष्मी नांदेल। तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्या घराच्या उंबरठ्यावर ठेवायची आहे आणि कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या शुक्रवारी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी करायचा आहे। श्रीकृष्ण जन्माष्टमीची रात्र ही सिद्धरात्र मानली जाते आणि म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर ते सिद्ध होतात। या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होतं आणि म्हणून या दिवशी काही उपाय जे आहेत तर ते केले जातात। आपल्या घराचा मुख्य दरवाजा उंबरठा हे आपल्या घराचं वर्चस्व असतं किंवा सर्वस्व असतं आणि तिथूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मी अलक्ष्मी सकारात्मक ऊर्जा नकारात्मक ऊर्जा ही येत असते आणि म्हणून विशिष्ट तिथींवरती आपण त्या मुख्य प्रवेशद्वारावरती उंबरठ्यावरती काही उपाय जर केले तर आपल्या घरामध्ये फक्त सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते किंवा फक्त लक्ष्मीच ही आपल्या घरामध्ये येत असते। वाईट गोष्टी अलक्ष्मी इडापिडा ही आपल्या घरापासून दूर राहते आणि म्हणूनच तुम्हाला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी ज्या घरातील स्त्री हा एक उपाय आवर्जून करते त्या घरामध्ये नेहमी अखंड लक्ष्मी वास करते। त्या घरातील गरिबी दरिद्रता इडापिडा ही घरातनं बाहेर जाते। आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित असणारा दिवस आहे आणि श्रावण महिन्यातील शुक्रवारी आपण वरद लक्ष्मी तसेच जरा चुळतीचं व्रत सुद्धा आपल्या मुलांसाठी करत असतो। तर या श्रावण महिन्यातील शुक्रवारीच ही श्रीकृष्ण जन्माष्टमी देखील आलेली आहे आणि त्यामुळे या दिवसाचं महत्त्व खूप अधिक पटीने वाढलेलं आहे आणि त्यामुळे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा दिवस हा धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सतत पैशांच्या अडचणींना सामोरं जावं लागत असेल किंवा काहीतरी सतत आर्थिक अडचणी तुमच्या आयुष्यामध्ये येत असतील, तुमच्या घराची भरभराट होत नसेल, घरामध्ये पैसा टिकत नाही किंवा तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणं होत असतील, सतत नवरा बायकोची भांडणं होत असतील, एकमेकांची अजिबात पटत नसेल किंवा तुमच्या घरातील मुलं सतत हट्टीपणा किंवा मुलांची प्रगती होत नसेल, घरामध्ये आजारपण असेल किंवा तुमचा एखादा उद्योग व्यवसाय आहे त्यामध्ये काही अडचणी येत असतील, म्हणजेच व्यवसाय हा तुमचा व्यवस्थित चालत नसेल, तर घरामध्ये पैसा येत नाही, पैसा आला तर काही ना काही कारणाने तो बाहेर जात असेल, म्हणजेच घरात पैसाच टिकत नसेल, तर या सर्व कारणांमुळे समजतं की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नाही। घरामध्ये लक्ष्मी नांदणं म्हणजेच फक्त पैसा असणं असं होत नाही, तर घरामध्ये एक प्रकारची शांती समृद्धी असणं हे सुद्धा तितकंच गरजेचं असतं किंवा घरामध्ये एकमेकांशी प्रेम एकोपा असणं, घरामध्ये एक प्रकारचं आनंदाचं सकारात्मक वातावरण असणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं।
जेव्हा हे सगळं वातावरण आपल्या घरामध्ये असतं तर यालाच लक्ष्मी नांदणं असं म्हणतात। आपल्याला पैसा तर हवाच आहे, पण घरातील वातावरण हे लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं। आणि यासाठीच महिलांनी उद्या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी काही उपाय जर केले तर त्याचं त्यांना निश्चितच फळ हे प्राप्त होईल। कारण काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असतं आणि आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात। त्यामुळे पहा, श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर ते कधीही पाया जात नाहीत आणि त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होतं। आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल झालेले तुम्हाला नक्कीच जाणवतील आणि आपल्या घराची, मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल। तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे। घरातल्या प्रत्येक व्यक्तीने अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर पांढरे तीळ आणि तुळशीपत्र टाकून स्नान करायचं आहे। अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी या 2 वस्तू टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे। त्यानंतर तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या बाळकृष्णांच्या मूर्तीवर शुद्ध पाण्याने, पंचामृताने किंवा कच्च्या गाईने असा अभिषेक करायचा आहे आणि यानंतर बाळकृष्णाला तुळशीपत्र, पिवळी फुलं अर्पण करून तुम्हाला धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे। आणि यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो कधीही करू शकता। तर उपाय करण्यासाठी तुम्हाला एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे। शुद्ध पिण्याचं पाणी घ्या, त्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे। गंगाजल नसेल तर गोमूत्र टाकायचं आहे आणि यानंतर तुम्हाला 1 चमचाभर हळद टाकून तुम्हाला ते पाणी घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती आणि उंबरठ्याच्या बाहेर प्रवेशद्वारावर तुम्हाला शिंपडायचं आहे आणि एक स्वच्छ कपडा घेऊन तुम्हाला ते पुसून काढायचं आहे। आणि त्यानंतर उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे। हळदीचं लेपन कसं करतात आता हे सर्वांनाच माहिती आहे। तर सर्वप्रथम हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे। प्लेटमध्ये तुम्हाला 1 मूठभर खडे मीठ ठेवायचं आहे आणि खडे मीठच घेण्याचा प्रयत्न करा, नसेल तर तुम्ही बारीक मीठ घेतलं तरीही चालेल। यानंतर एक मातीची पणती घ्यायची आहे, त्यामध्ये 2 वातींची मिळून एक जोडवात लावायची आहे। शुद्ध गाईचं तूप घालण्याचा प्रयत्न करा आणि शुद्ध गाईचं तूप तुमच्याकडे नसेल तर तेल घालायचं आहे आणि असा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून त्या प्लेटमध्ये मिठावर ठेवायचा आहे। आणि त्यानंतर हा दिवा सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती प्रज्वलित करून घ्यायचा आहे। जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये येता तेव्हा जी उजवी साईड असणार आहे तर तिथे तुम्हाला हा दिवा लावायचा आहे। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या उंबरठ्यावरती जिथे तुम्ही हळदीचं लेपन केलेलं आहे तर तिथे तुम्हाला मधोमध एक स्वस्तिक तुम्हाला काढायचं आहे। स्वस्तिक काढल्यानंतर स्वस्तिक हे तुम्हाला कुंकवाने काढायचं आहे। स्वस्तिकामधले 4 डॉट्स आणि साईड 2 लाईन सुद्धा तुम्हाला काढायच्या आहेत आणि त्यानंतर उंबरठ्यावरती तुम्हाला डाव्या आणि उजव्या साईडला गोपद्म काढायचं आहे। या दिवशी बघा, गायीची पूजा करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं, म्हणून आपल्याला गोपद्म जे आहे तर ते उंबरठ्यावरती डाव्या आणि उजव्या साईडला काढायचं आहे। हे गोपद्म तुम्ही रांगोळीने काढले तरी सुद्धा चालेल। त्यानंतर तुम्हाला एक स्वस्तिक त्याच्यावरती काढायचं आहे, घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकाला सुद्धा हळद कुंकू लावून तुम्हाला घ्यायचं आहे। आणि त्यानंतर तुम्हाला 11 तुळशीची पानं घ्यायची आहेत, 2 मोरपीस घ्यायचे आहेत आणि 11 तुळशीची पानं जी आहेत तर ती स्वच्छ धुवून घ्यायची आहेत। एका धाग्यामध्ये तुम्हाला ती बांधून घ्यायची आहेत आणि त्या तुळशीच्या पानांची तुम्हाला माळ तयार करायची आहे। आणि ही तुळशीच्या पानांची माळ जी आहे तर ती आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर बाहेरून किंवा आतल्या साईडने टांगायची आहे, म्हणजेच तुम्हाला लटकवायची आहे। आता बघा, तुळशीपत्र हे श्रीकृष्णांना म्हणजेच भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे। तुळशीपत्राशिवाय त्यांची पूजा देखील ही पूर्ण होत नाही। तुळशीची पानं ही अतिशय पवित्र मानली जातात आणि जिथे तुळस असते तर तिथे कुठलीही नकारात्मक ऊर्जा किंवा वास्तुदोष हा टिकत नाही। आणि जेव्हा आपण अशी तुळशीच्या पानांची माळ आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावतो तेव्हा आपल्या घरातील सर्व वाईट गोष्टी घरातून निघून जातात। तसेच जे 2 मोरपीस आहेत तर ते सुद्धा तुम्हाला जे आहेत तर तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती चिटकवायचे आहेत, म्हणजे लावायचे आहेत। क्रॉस मध्ये तुम्हाला 2 मोरपीस जे आहेत तर ती लावायची आहेत। आता कशा पद्धतीने लावायचे आहेत तर ते क्रॉस झाले पाहिजेत, अशा पद्धतीने एकमेकांवरती लावायचे आहेत। आणि आता हे मोरपीस किती दिवस ठेवायचे आहे तर जोपर्यंत ते राहतील तोपर्यंत ठेवायचे आहेत। जेव्हा निघून जातील त्यावेळेला ते तुम्हाला काढून तुमच्या देवघरामध्ये ठेवायचे आहेत। श्रीकृष्णांना मोरपीस हे खूप आवडतं, कारण मोर हा सुंदरता, समृद्धी आणि साधेपणाचे प्रतीक आहे। तशीच समृद्धी, सुंदरता आपल्या घरामध्ये टिकून राहावी, आपल्या घरातील वाईट गोष्टींचा नाश व्हावा यासाठी 2 मोरपीस जे आहेत तर ते आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचे आहेत। जेव्हा आपण असे मोरपीस आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावतो तेव्हा नकारात्मक शक्तीचा प्रभाव हा कमी होतो। मोरपीस जे आहेत तर ते अतिशय शुभ मानले जातात आणि भगवान श्रीकृष्णांना मोराचे पिस ही खूप प्रिय आहेत आणि म्हणून तो नेहमी त्याच्या मुकुटावर मोराची पिस घालतो। म्हणून असे मोरपीस जे आहेत तर ते तुम्हाला आपल्याला लावायचे आहेत।
तसेच तुम्ही जी तुळशीची माळ लावलेली आहे तर ती तुम्हाला 3 दिवसानंतर काढून टाकायची आहे आणि निर्माल्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे। दिव्याखाली जे मीठ असणार आहे तर ते सुद्धा तुम्हाला दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे। तसेच दिवा हा तुम्ही स्वच्छ करून पुन्हा वापरू शकता। अशा पद्धतीने हा एक उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्या घराच्या उंबरठ्यावरती आवर्जून करायचा आहे। त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये अजूनही बाळकृष्णांची मूर्ती नसेल तर ती आवर्जून उद्या खरेदी करा। गाई वासराची मूर्ती नसेल तर ती सुद्धा तुम्हाला खरेदी करायची आहे। आपल्या घरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती असणं हे खूप महत्त्वाचं आहे। ज्या घरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती असते त्या घरातील मुलांची भरभरून प्रगती होते, त्या मुलांच्या जीवनामध्ये कोणत्याही अडचणी येत नाहीत। म्हणून आपल्या घरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती ही असायलाच हवी। जर तुम्ही असेल तर तुमच्या आवर्जून या मूर्तीवरती अभिषेक करा, पूजा करा। नसेल तर मूर्ती तुम्हाला खरेदी करून त्या मूर्तीची यथासांग पूजा करायची आहे। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।